तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कष्ट करून कमावलेली प्रतिष्ठा, वर्षानुवर्षाची सुंदर नाती आणि तुमचं इतकं सुंदर करिअर संपवायला काही क्षणांचा राग पुरेसा असतो. रागाच्या भरात आपण असं काहीतरी बोलून जातो किंवा असा एखादा निर्णय घेतो ज्याचा पश्चाताप आपल्याला आयुष्यभर करावा लागतो. पण कधी विचार केलाय का की हा विनाशकारी राग नक्की येतो कुठून, आणि जेव्हा तो येतो तेव्हा आपल्या मेंदूत नक्की काय चाललेलं असतं? श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण यांनी केवळ रागावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले नाही, तर रागाचे मानसशास्त्र अतिशय खोलपणे मांडले आहे, जे समजून घेतल्यावर रागावर नियंत्रण ठेवणं खूप सोपं होतं. आणि हे मानसशास्त्र सांगताना भगवंत श्रीकृष्ण स्पष्ट करतात, राग कधीही अचानक येत नाही, तर त्याची एक अत्यंत भयंकर मानसिक साखळी असते. आणि ही साखळी सुरू होते आपल्याच विचारांपासून. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 62व्या श्लोकात म्हणतात की जेव्हा माणूस भौतिक गोष्टींचा सतत विचार करतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल त्याच्या मनात आसक्ती म्हणजे ओढ निर्माण होते. या आसक्तीतून त्या गोष्टी मिळवण्याची तीव्र इच्छा किंवा वासना जन्माला येते. आणि गंमत म्हणजे जेव्हा या इच्छेच्या मार्गात एखादा अडथळा येतो किंवा ती पूर्ण होत नाही, तेव्हा तिथे क्रोधाचा म्हणजे रागाचा जन्म होतो. एकदा का राग मनात आला की विनाशाचा पुढचा टप्पा सुरू होतो. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 63व्या श्लोकात म्हणतात की रागामुळे मनात समूह म्हणजेच एक प्रकारचा भ्रम निर्माण होतो, ज्यामुळे काय योग्य आणि काय अयोग्य हे समजण्याची माणसाची स्मरणशक्ती नष्ट होते. स्मरणशक्ती संपली की माणसाचा विवेक बुद्धीचा पूर्णपणे नाश होतो, आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे शेवटी तो माणूस स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतो. याच कारणामुळे भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 21व्या श्लोकात म्हणतात की काम, क्रोध आणि लोभ हे माणसाचा विनाश करणारे नरकाचे 3 मुख्य दरवाजे आहेत, ज्यामुळे आत्म्याचा नाश होतो. म्हणूनच प्रत्येकाने या तिन्हींचा त्याग केला पाहिजे. पण हा नरकाचा दरवाजा प्रत्येकासाठी सारखा नसतो, कारण माणसाच्या स्वभावानुसार या रागाचे सुद्धा 3 सूक्ष्म प्रकार पडतात. हो, माणसाच्या मनातील त्रिगुणानुसार रागाचे 3 वेगवेगळे चेहरे पाहायला मिळतात, ज्याबद्दल भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात म्हणतात की माणसाच्या स्वभावानुसार त्याचे कर्म आणि त्याचे दोषही 3 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे तामसिक क्रोध. हा सर्वात घातक राग आहे, जो अज्ञानातून येतो, ज्यात माणूस स्वतःचे भान पूर्णपणे गमावून हिंसक बनतो आणि फक्त स्वतःचे व इतरांचे नुकसान करतो. आणि या उलट दुसरा प्रकार आहे राजसिक क्रोध, जो आजकाल आपल्यात खूप जास्त दिसतो. हा राग स्वार्थ आणि तीव्र अस्वस्थतेतून येतो. गोष्टी माझ्याच इच्छेनुसार घडल्या पाहिजेत या हट्टातून हा राग जन्माला येतो. पण या 2 नकारात्मक प्रकाराशिवाय एक तिसरा प्रकारही आहे, ज्याला सात्विक क्रोध म्हटले जाते. हा राग स्वतःच्या स्वार्थासाठी नसतो, तर अन्यायाविरुद्ध किंवा सत्याच्या संरक्षणासाठी असतो. जसा भगवंत श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला अन्यायाविरुद्ध युद्धासाठी प्रवृत्त करताना केला होता. हा राग विनाशासाठी नाही, तर समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी असतो. आता विचार करा, अन्यायाविरुद्धचा राग समजण्यासारखा आहे, पण आपल्या रोजच्या जगण्याचं राजसिक आणि तामसिक राग येतो, त्याच्या मुळाशी नक्की काय असतं? भगवंत श्रीकृष्ण याचं उत्तर एका शब्दात देतात, आणि ते म्हणजे आपला अहंकार. या अहंकाराबद्दल भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 27व्या श्लोकात म्हणतात की सर्व गोष्टी निसर्गाच्या नियमानुसार आणि गुणांमुळे घडतात, पण अहंकाराने मोहित झालेला मूर्ख माणूस मीच सर्व कर्मांचा करता आहे असे मानू लागतो. जेव्हा माणसाच्या मनात मीपणाचा चष्मा चढतो आणि त्याला वाटायला लागतं की माझंच खरं किंवा माझंच ऐकलं पाहिजे, तेव्हा समोरच्या व्यक्तीने जराही विरोध केला की आपल्याला प्रचंड राग येतो. मग प्रश्न पडतो की हा अहंकार बाजूला सारून रोजच्या धावपळीत रागावर प्रत्यक्ष विजय कसा मिळवायचा? तर यासाठी भगवंत श्रीकृष्ण यांनी आपल्या दैनंदिन जीवनासाठी 5 अत्यंत प्रॅक्टिकल पद्धती दिल्या आहेत, ज्या आपण आजपासूनच अंमलात आणू शकतो. यातली पहिली पद्धत थेट या अहंकारावरच घाला घालते, आणि ती पद्धत म्हणजे जेव्हा एखाद्या घटनेमुळे तुम्हाला प्रचंड राग येईल तेव्हा त्या व्यक्तीवर ओरडण्यापूर्वी शांत होऊन स्वतःला एक प्रश्न विचारा, इथे नक्की काय दुखावले गेले आहे? माझे काम की माझा अहंकार? जेव्हा तुम्ही गोष्टी माझ्याच पद्धतीनुसार झाल्या पाहिजेत हा अट्टहास सोडता, तेव्हा राग तिथेच विरून जातो. पण काही वेळा राग इतका तीव्र असतो की प्रश्न विचारायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी कामी येते ती भगवंत श्रीकृष्णांची 2री पद्धत, म्हणजेच बुद्धीला पॉज देणे. कारण मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे राग बुद्धी घेऊन टाकतो,
म्हणून रागाच्या भरात कोणतीही रिएक्शन देण्यापूर्वी 1 ते 10 सेकंदाचा पॉज घ्या. थोडं थांबा, त्या क्षणी शांत व्हा आणि विचार करा, या रागाच्या भरात मी जे काही बोलणार आहे त्याने माझी परिस्थिती सुधारेल की आणखी बिघडेल. हा छोटासा ब्रेक तुमच्या बुद्धीला पुन्हा जागृत करतो आणि हा ब्रेक घेणं तेव्हा सोपं होतं जेव्हा आपण आपल्या कामात तिसरी पद्धत वापरतो, ते म्हणजे अपेक्षा कमी करणे. कारण जिथे अपेक्षा भंग असतो तिथेच राग असतो. याविषयी भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकात म्हणतात की कर्मावरच तुझा अधिकार आहे, त्याच्या फळांवर कधीही नाही. त्यामुळे कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता तू फक्त तुझे कर्तव्य करत राहा. जेव्हा आपण ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा नात्यामध्ये फळाची किंवा कौतुकाची अपेक्षा ठेवत नाही तेव्हा अपेक्षा भंग होत नाही, आणि जिथे अपेक्षा भंग नाही तिथे रागाला जागाच उरत नाही. आता तुम्ही म्हणाल, हे सांगणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष रागाच्या वेळी मन ताब्यात कसं ठेवायचं? तर यासाठी भगवंत श्रीकृष्णांनी 4थी पद्धत सांगितली. ज्या पद्धतीबद्दल भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 58व्या श्लोकात म्हणतात की ज्याप्रमाणे कासव धोक्याच्या वेळी आपली सर्व अंगे पाठीच्या कवचात ओढून घेतो, त्याचप्रमाणे जो माणूस आपली इंद्रिये बाह्य विषयांवरून पूर्णपणे काढून घेतो त्याची बुद्धी स्थिर होते. म्हणजे काय करायचं? रागाच्या क्षणी त्या वातावरणातून तात्पुरते बाहेर पडा, पाणी प्या किंवा दीर्घ श्वास घ्या. लक्ष विचलित झाल्यामुळे रागाची तीव्रता जागेवर कमी होते, पण ही झाली तात्पुरती मलमपट्टी. जर मनाला कायमस्वरूपी शांत बनवायचे असेल तर आपल्याला 5व्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल, आणि ती पद्धत म्हणजे रोजची सात्विक दिनचर्या. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात ध्यानाचे महत्व स्पष्ट करताना म्हणतात की ज्याचे मन ध्यान आणि योगाद्वारे स्थिर झाले आहे त्याचे मन वाऱ्याने विचलित न होणाऱ्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे शांत राहते. रोज सकाळी किमान 10 ते 15 मिनिटं केलेले हे ध्यान किंवा नामस्मरण मनाला आतून इतके मजबूत करते की बाहेरची कोणतीही नकारात्मक परिस्थिती तुमच्या मनाची शांतता सहज भंग करू शकत नाही. आणि जेव्हा मन इतकं शांत होतं तेव्हा माणसाला क्रोधावर अंतिम विजय मिळवून देणारा एक दैवी गुण प्राप्त होतो, आणि तो दैवी गुण म्हणजेच क्षमा. भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील 1 ते 3 श्लोकात दैवी गुणांचे वर्णन करताना म्हणतात की अक्रोध म्हणजेच राग न येणे आणि क्षमाशीलता म्हणजेच माफ करणे. हे आत्मोन्नती करणाऱ्या व्यक्तीचे सर्वोच्च गुण आहेत. जो माणूस समोरच्याच्या चुकीला मनातून क्षमा करायला शिकतो त्याच्या मनात रागाची भावना कधीच घर करू शकत नाही. क्षमा हाच क्रोधावर मिळवलेला अंतिम आणि शाश्वत विजय आहे. तर श्रीमद भगवद्गीता आपल्याला केवळ तात्पुरता राग शांत करायला शिकवत नाही, तर ते आपल्याला वैचारिक दृष्ट्या इतकं प्रगल्भ बनवते की राग येण्याच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही आपण शांत आणि स्थिर राहू शकतो. मग आजपासून राग आल्यावर या प्रॅक्टिकल साखळीतील कोणती पद्धत तुम्ही सगळ्यात आधी वापरणार आहात? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच जीवनोपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.